ही चॅनेलवाली पेपरवाली ही ती सगळी म्हणते ती शिंदे साहेबांनी बंड केलं, शिंदे साहेब 40 आमदार घेऊन गेले. अरे तुमच्याला का पाया पडतो सांगतो रे, आम्ही 40 जण शिंदे साहेबाला घेऊन गेलो. शिंदे साहेब आम्हाला पडत होतो, आम्ही बघत होतो त्या ठिकाणी काय चाललंय. 2.5 वर्ष कोण बघाय आलं नाही. आमचं एक नगर विकास खातं सोडून कुठं निधी मिळाय तयार नाही. आम्हाला हसत होती. आणि माझी तर या सगळ्यांपेक्षा मोठी अडचण जालू कामटे, माझा जीवलग दोस्त, विद्यार्थी दशेतला. या पुण्यात किती कॉलेजवर किती युनिव्हर्सिटीत कुठं कुठं भांडणं केली ती मोजायला लावतो. दोघाला 2 तास लागतात. काँग्रेसचं काम केलं, राष्ट्रवादीचं काम केलं, सगळीकडे पळून शिवसेनेत कसा तर आमदार झाला. 25 वर्षानं आपटत झपटत कसं तर जुळलं एकदा. आणि गेलो साहेब मी त्या राष्ट्रवादीकडं, त्याचा पक्ष सोडलेला, मारक्या बायलावरून बघायची. आता जायला भाडायची आय काँग्रेसकडे गेलो, उगा पक्ष सोडला. होता गारुडी खेड्यापाड्यात आता कोण पैसा बिसा देत नाही साहेब म्हणून गारुड्याने आता धंदा सुरू केला. त्यावेळी मुंबईसारख्या पुण्यासारख्या शहरातनी जायला लागली. मुंबईत गेला मंत्रालयासमोर, त्या ठिकाणी गारुड्याने खेळ मारला. 15-20 मिनिटं खेळ केला, कोणी रुपडा टाकला नाही. कारण मंत्रालय ही बिंडी घ्यायसाठी आहे, द्यायसाठी नाही, त्या बिचाराला माहीतच नव्हतं. त्यांची जपानची जोड एक नवरा बायको आली होती. ती काय म्हणली, काय हे भारत देश आहे का माणसं आहे ती का जनावर आहे ते. म्हणजे हे काचा खाते, दगड खाते, साप गिळते, तरी ह्याला काय होणार. बारका एक पोरग होतं पुरंदर, जसा सोडचं. ते म्हणलं कुठं आलाय तुम्ही, जपान आलो. अरे इथं काय बघता, जावाय तिकडे मंत्रालयाकडे. त्या राष्ट्रवादीनं अख्खं महाराष्ट्रात तिजोरी गिळली तरी त्यांच्या पोटात दुखलं नाही, आणि ह्याच्या का पोटात दुखायचं आहे म्हणल्या. सगळं हडप करून टाकलं 2.5 वर्षातून. आम्हाला रडाई सुद्धा कुठं जागा राहिली नाही. यातून हे झालेलं आहे. आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, निक्षून सांगतो, मला आयुष्यात कधी चमचेगिरी कोणाची मी केली नाही, करणार नाही. मी ताठमानानं स्वाभिमानानं राजकारण केलं, वनवास भोगला, पण मी लवलो नाही, कुणालाच लवलो नाही.